सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागली. अशातच मुंबईकरांचं देखील टेन्शन वाढलंय. मुंबईत एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसी प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. बीएमसी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्या मुंबई शहरात एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. सुदैवानं या काळात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती राज्य आरोग्य विभागानं दिलेली आहे. रविवारी केएम हॉस्पिटलमध्ये 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र दोनही रुग्णांचा मृत्यू सहव्याधीमुळे झाल्याचं केएमच्या प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. तर सन 2025 सालातील जानेवारी ते एप्रिल या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूपच कमी होती. मात्र मे महिन्यापासून काही रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे बीएमसी प्रशासन सातत्यानं निगराणी ठेवत असून नागरिकांनी घाबरू नये, मास्क वापरावा असं आवाहन बीएमसीच्या आरोग्य विभागाकडून केलं जात आहे. कोरोनाचा विषाणू आता क्षीण झालेला आहे. तो पुन्हा आला असला तरी तो तितका नुकसानदायक नाही, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. पण कोरोनाचा विषाणू पसरणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे, असा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.